सांगलीत कॅफेवर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानींची धाड, परिसरात वापरलेले कंडोम व गोळ्यांची पाकिटे आढळल्याचा दावा. शहरातील काही कॅफेमध्ये संशयास्पद प्रकार सुरू असल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत काही कॅफेवर धाडी टाकल्या. या कारवाई दरम्यान काही कॅफे परिसरात आणि आतील भागात वापरलेले कंडोम तसेच गर्भनिरोधक गोळ्यांच्या अनवॉन्टेड पिल्स, रिकाम्या पाकिटासारख्या वस्तू आढळून आल्याचा दावा करण्यात आलाय. विश्रामबाग परिसर तसेच रिसाला रोडवरील काही कॅफेंची तपासणी करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. संबंधित ठिकाणी आढळलेल्या वस्तूंबाबत अधिक तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी सांगली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव तसेच श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान या प्रकरणाबाबत पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून संबंधित कॅफे चालकांचीही माहिती घेण्यात येत असल्याचे समजते. गेले 4-5 वर्ष झालं सांगलीमध्ये हे जे अनधिकृत कॅफे आहेत म्हणजे मिनी लॉजेस आहेत. तासाला 200 रुपये 300 रुपये असं घेऊन भाडं घेऊन ते प्रायव्हसी नावाने कंपार्टमेंट केलेले आहेत आणि ते अल्पवयीन मुला-मुलींना वापरायसाठी दिलं जातं. या कॅफेमध्ये कंडोम विकलं जातं, याच्यामध्ये गर्भनिरोधक गांजासारखे पदार्थ सुद्धा येले जातात. आणि या संदर्भात गेले 4-5 वर्ष झाले शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या माध्यमातून आम्ही आंदोलन सुरू केले. महाराष्ट्राचे गृहमंत्री मुख्यमंत्र्यांपर्यंत हे सगळं आंदोलन पोहोचवलं. त्यानंतर देवेंद्रजींनी संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचे कॅफे शॉप बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये सांगलीमध्ये अनेक तक्रारी करून सुद्धा हे कॅफे बंद होत नव्हते. 2 वर्षापूर्वी अशा कॅफेंची संतप्त जमावाने म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांनी मोडतोड केली. कारण या सांगलीमध्ये आतापर्यंत 4 अल्पवयीन मुलींवरती बलात्कार झालेले. वारंवार माहिती देऊन सुद्धा अशी कारवाई होत नाही. ह्या अनधिकृत कॅफेसाठी पोलीस प्रशासन त्याचबरोबर महापालिका, कारण परवानगी घेताना कंपार्टमेंटची परवानगी घेतलेली नाही आणि अन्न फूड FDA फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट हे सगळे जबाबदार आहेत. कारण वेळोवेळी माहिती देऊन सुद्धा ही कारवाई होत नाही. आज ज्या एरियामध्ये आपण फिरतोय अशा सांगलीमध्ये काही कर्मचारी आहेत जे या कॅफे शॉप मधून हप्ते गोळा करतात. त्यांची नावं आम्ही माननीय जिल्हा पोलीस प्रमुखांना दिलेली आहेत. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना 8 जून रोजी भेटून आम्ही सविस्तर माहिती दिली. त्यांनी इथल्या SP-ना ही सूचना दिली आणि ताबडतोब हे सगळे कॅफे बंद करायच्या सूचना दिल्या. SP साहेबांना भेटून आम्ही ही सगळी माहिती दिली. SP साहेब नुकतंच सांगली जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. मात्र काही पोलीस कर्मचाऱ्यांची आम्ही नावं दिलेली आहेत जे अशा प्रकारच्या कॅफेंमधून हप्ते गोळा करतात. ज्या कॅफेंमध्ये गांजा, कोंडोम, गर्भनिरोधक गोळ्या सुद्धा विक्री होते, अशा कॅफेंवरती कारवाई पोलिसांनी केलेली नाही. म्हणून आज आम्ही ही कारवाई करतोय. आम्ही इथले पोलीस प्रशासन अधिकारी आहेत त्यांना सोबत घेऊन असे इलिगल कॅफेंवरती आम्ही आता धाड टाकतोय आणि आपल्याला आतापासून सकाळी 3 ते 4 कॅफे सापडलेले आहेत. त्याचबरोबर बरेच कॅफे चालक मालक ह्या कॅफेंना टाळं ठोकून पळालेले आहेत. मात्र ते कुठं जरी पळाले तरी आमचे कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी थांबते, त्यांच्यावरती कडक कारवाई होईल. त्याचबरोबर जे पोलीस कर्मचारी आहेत जे हप्ते गोळा करतायत त्यांची माहिती आमच्याकडे आहे. ती आम्ही माहिती जिल्हा पोलीस प्रमुखांकडे दिलेली आहे. आणि हे कॅफे कुठल्याही परिस्थितीत सांगलीतच नाही तर राज्यामध्ये कुठेही अशा प्रकारचे कॅफे आम्ही चालू देणार नाही. आज फक्त आम्ही पोलीस प्रशासनाला घेऊन कारवाई करतोय. याच्यानंतर जर कुठले कॅफे आम्हाला दिसले तर कॅफे जमीनदोस्त करून फोडून टाकून पेटवून देण्यात येईल, एवढाच मी इशारा देतो. कारण हा प्रश्न आमच्या पुढच्या भवितव्याचा आहे. लहान मुला मुलींना ID न मागता कमी पैशामध्ये अशी जागा उपलब्ध करून दिली जाते. आणि आम्ही निवेदनामध्ये ही माहिती दिली होती की अशा ठिकाणी काही हिडन कॅमेरे आहेत जे आम्हाला काही ठिकाणी आता सापडले. हिडन कॅमेरे किंवा मोबाईलमध्ये असं शूटिंग घेतलं जातं आणि ते शूटिंग नंतर त्या मुलीला पाठवून तिला ब्लॅकमेलिंग करून बलात्कार केले जातात. असे 4 बलात्कार आपल्या सांगलीमध्ये झालेले आहेत. राज्यामध्ये वेगळे 4 बलात्कार गुन्हे दाखल झालेले आहेत. ज्या मुली पुढे आलेल्या नाहीत अशा शेकडो मुली असू शकतात. आम्ही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला आव्हान करतो सगळ्यांना की ज्या मुलींवरती अशा प्रकारे अत्याचार झालेत त्यांनी आम्हाला संपर्क करा. या कॅफे चालक आणि यांना भाड्यानं देणारे कॅफेचे मालक यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे
आणि जे महापालिकेचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी जे यांच्याकडून हप्ते घेतात यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला येथे एक अल्पवयीन मुलीवर मिलेनियर कॅफे या ठिकाणी बलात्कार झाल्याबाबतचा गुन्हा आमच्याकडे नोंद करण्यात आलेला आहे. त्या गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत. सदर गुन्ह्यात समर्थ देवकुळे नावाचा जो आरोपी आहे त्यास आम्ही तात्काळ अटक केलेली आहे. माननीय न्यायालयासमोर त्यास हजर केले असता त्यास 4 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे. त्याने व्हिडिओ काही व्हायरल केलेत किंवा कसे याबाबत आम्ही स्वतः तपास करत आहोत. अधिक तपास करून मान्य न्यायालयात चार्जशीट वेळेत सादर करीत आहोत. तुमच्या हद्दीमध्ये जे कॅफे येतात त्याची काही महिन्यापूर्वी तोडफोड झाली होती, जे कंपार्टमेंट केले गेले होते ते तपासणी होत नव्हती का? याबाबत वेळोवेळी तपासणी ही महापालिका विभागाकडून केली होती. अगर कसे याबाबत माहिती घेणं माझं सुरू आहे. परंतु कॅफे चालून अशा पद्धतीनं चालू राहू नयेत यासाठी आम्ही पेट्रोलिंग दरम्यान वेळोवेळी आम्ही सूचना दिलेल्या आहेत. 8 तारखेला पालकमंत्र्यांनी मीटिंग घेऊन तुम्हाला सांगितलं पोलिसांना एसपी नावाने की कॅफेमध्ये गैरव्यवहार सुरू आहे त्यावर कारवाई करायला सांगितली. हा गुन्हा जो घडलेला आहे तो जानेवारी महिन्यात घडलेला आहे आणि त्यानंतर आज या 2 दिवसापूर्वी गुन्हा नोंद झालेला आहे. तरी आम्ही मान्य पालकमंत्री महोदयांच्या सूचनांप्रमाणे कारवाई करीत आहोत. एक तुम्हाला कॅफे उघडून दिला अजून दाखवलं नाही कुठल्या मालकांनी, ही का भीती आहे, हा. काय प्रकार आहे? थोडस काही यापूर्वी ज्या घडामोडी घडल्या होत्या 1.5 वर्षापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी जो प्रकार घडला होता त्यानंतर काही संघटना बाहेर पडल्याची माहिती मिळतात. काही कॅफे मालक आपलं कॅफे बंद करून निघून गेलेले आहेत. तरी देखील असं असलं तरी आम्ही त्यांना शोधून काढून आम्ही कारवाई करीत आहोत.